नाशिक रोड परिसरातील विहितगाव डोरेमळ्यात एक 4 वर्षीय चिमुकला आपल्या शेतामध्ये असलेल्या घरासमोर खेळत असताना समोरच्याच ऊसाच्या शेतामध्ये दबा धरून बसलेला बिबट्या अचानक त्याच्या समोर येतो आणि चिमुकला घाबरल्यामुळे जोरजोरात ओरडायला लागतो। आणि त्यानंतर बिबट्यानं चिमुकल्यासोबत जे काही केलं त्यानं संपूर्ण नाशिक हादरले। बिबट्यानं चिमुकल्यासोबत काय केलं, नेमकं काय घडलं ते पुढे बघा। त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून अशाच प्रकारच्या अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। विहितगाव परिसरात बिबट्यांचा मुक्त वावर रहिवाशांमध्ये दहशत निर्माण करणारा ठरत आहे। यापूर्वी देखील या भागात लहान मुलावर बिबट्यानं हल्ला केल्याच्या घटना उघडकीस आल्या। दरम्यान ऋषिकेश प्रकाश छंद्रे हा 4 वर्षाचा चिमुरडा घराबाहेर खेळत असताना अचानकच बिबट्यानं त्याच्यावर झडप घातली। बिबट्यानं त्याच्या मानेवर, डोक्यावर तसेच चेहऱ्यावर पंजा मारत नखांनी गंभीर जखमी केले, तसेच त्याला फरफटत नेण्याचा प्रयत्न केला। ही बाब त्याच्या कुटुंबियांना समजताच त्यांनी आरडाओरड करत बिबट्याचा पाठलाग केला। त्यामुळे बिथरलेल्या बिबट्यानं ऋषिकेशला सोडत धूम ठोकली। गंभीर जखमी अवस्थेत त्याला नाशिक रोड येथील बिटको रुग्णालयात आणण्यात आलं। यावेळी माजी नगरसेवक जगदीश पवार यांनी रुग्णालयात धाव घेतली। वन विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाचारण करत बिबट्याचा शोध घेण्यास सांगितलं। दरम्यान ऋषिकेश गंभीर जखमी झाल्यानं बिटको रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ पाठवले। सध्या त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। बिबट्याच्या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले असून त्याचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जाते।